नमस्कार सर्वांचे, मी रेश्मा घोळवे आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे. आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपले आरजे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मराठी व्याकरणचे तुमचे मार्क आपण कसे पक्के पूर्ण करता येते ते आपण या चॅनलवरती तुमचे सर्व मार्क, तुमची सर्व स्पर्धा परीक्षा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार प्रश्नसंच पूर्ण तुमचं कव्हर करून घेणार आहोत. आणि तेही बेसिक पासून वरवरती ट्रिक न शिकून त्याच्या व्याख्या, त्याचे बेसिक आपण इथे कव्हर करणार आहोत. तर आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल. तर चला मग तुमचा वेळ न वाया घालवता आपण समास हा चॅप्टर या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आपण समासाचे चारही प्रकार यामध्ये पाहणार आहोत आणि नंतर वेगवेगळ्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक पडलेला समासाचा प्रकार आणि त्याचे उपप्रकार कव्हर करणार आहोत. तर ते देखील लेक्चर पाहायला विसरू नका. चला मग समास, अगोदर समास म्हणजे काय हे पाहूया. मग समास म्हणजे काय, समासाची व्याख्या पाहूया. समासाचे प्रकार किती पडतात? समासाचे प्रकार 4 पडतात. मग समास म्हणजे काय? जेव्हा दोन शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यांच्यातील विभक्तीचे प्रत्यय, कशाचे? विभक्तीचे प्रत्यय किंवा त्यांचा संबंध दाखवणारे इतर शब्द गाळून त्यांचा एक जोड शब्द आपण बनवतो. म्हणजे लांबलचक असं उदाहरण न लिहिता आपण शॉर्टकट मध्ये लिहितो, त्याला समास असे म्हणतात किंवा सामासिक शब्द असे म्हणतो. मग बनतो शब्दांच्या अशा एकीकरणाला काय म्हणतो? समास असे म्हणतो. मग जो जोड शब्द तयार होतो, मग जो आपण गाळून जो शब्द, शॉर्टकट शब्द जो तयार करून लिहितो त्याला काय म्हणतात? तर मग सामासिक शब्द असे म्हणतात. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी शॉर्टकट लिहिला गेलेला शब्द म्हणजे सामासिक शब्द असे म्हणतात. मग शब्दाची फोड केली जाते. मग या सामासिक शब्दाची फोड करून जो लांबलचक त्याचा विग्रह किंवा त्याचा अर्थ लिहिला जातो त्यालाच आपण विग्रह असे म्हणतो. मग चला तर मग उदाहरणे पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं समास म्हणजे काय. तर मग उदाहरणार्थ विटी आणि दांडू हा एक शब्द आहे किंवा हे एक वाक्य आहे किंवा हे मग विटी दांडू तर आपण हा झाला विग्रह आहे. हा काय आहे? विग्रह आहे. मग याचा सामासिक शब्द कसा तयार होईल? विटी दांडू म्हणजे इतर संबंध दाखवणारं किंवा विभक्तीचं प्रत्यय आलेलं गाळून जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो. विटी दांडू. मग हा झाला विटी दांडू. मग हा काय झाला? सामासिक शब्द झाला. सामासिक शब्द झाला. याला सामासिक शब्द असे म्हणतात. याच्यात विभक्तीचं प्रत्यय नाही किंवा याचा संबंध दाखवणारं आणखीन दुसरा एखादा शब्द आलेला नाही किंवा जोड शब्द गाळून जो आपण एक शब्द तयार करतो त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो. आणखीन एक उदाहरण घेऊया, ज्ञानरूपी अमृत. मग यालाच काय म्हणतो आपण? ज्ञानामृत. ज्ञानामृत. काय म्हणतो? ज्ञानामृत. ज्ञानरूपी अमृत यालाच आपण काय म्हणतो? ज्ञानामृत. प्रत्येक घरी म्हणजेच घरोघरी. प्रत्येक घरी म्हणजेच घरोघरी. मग हे काय आहेत? तर सामासिक शब्द आहेत. शॉर्टकट लिहिले गेलेले किंवा प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय आणि इतर संबंध दाखवणारे शब्द गाळून लिहिले गेलेले सामासिक शब्द आहेत आणि हा त्यांचा विग्रह आहे. तर तुम्हाला समास म्हणजे काय मग हे लक्षात आलंच असेल. तर चला मग आता आपण याचे चारही पडलेले उपप्रकार, चारही पडणारे प्रकार, उपप्रकार नाही, समासाचे 4 मुख्य प्रकार आहेत. तर ते आपण एकाच लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग समास याचे पडणारे मुख्य 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. आणि या समासाची प्रत्येकाचे परत उपप्रकार देखील आहेत.
अव्ययभाव समासाचे प्रकार उपप्रकार पडत नाहीत, तर त्याचे फक्त 3 नियम किंवा 3 ट्रिक आहेत ओळखण्याच्या. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात, द्वंद्व समासाचे देखील पडतात आणि बहुव्रीही समासाचे देखील उपप्रकार आहेत. ते आपण पुढील लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. तर चला मग आता पहिला पडणारा प्रकार आहे, पहिला आहे अव्ययभाव समास. अव्यय म्हटलं की एकच लक्षात ठेवायचं, पहिलं पद प्रधान किंवा उपसर्ग लागून तयार झालेला शब्द म्हणजेच अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. मग याची ट्रिक काय आहे? या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण केलेला असतो आणि पहिले पद महत्त्वाचे असते, तसेच उपसर्ग लागून तयार झालेले असतात. हे सामासिक शब्द, अव्ययभाव समासातील सामासिक शब्द हे उपसर्ग लागून तयार झालेली असतात. मग उदाहरणार्थ आजन्म, जन्म याला उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या अगोदर लागलेला प्रत्यय यालाच उपसर्ग असे म्हणतात. मग आजन्म, मग जन्मापासून हा त्याचा काय झाला? विग्रह झाला. हा आहे सामासिक शब्द आणि हा आहे विग्रह. मग हा विग्रह आहे आणि इथं उपसर्ग लागलेला आहे, म्हणून हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. दर साल, साल याला उपसर्ग काय लागलेला आहे? तर दर हा उपसर्ग लागलेला आहे साल या शब्दाला आणि त्याचा विग्रह आहे प्रत्येक वर्षी. हे अव्ययभाव समासाचंच उदाहरण आहे. पहिलं पद प्रधान असतं, पहिले पद महत्त्वाचे असते. बेशक, शक या शब्दाला बे हा उपसर्ग लागलेला आहे आणि शंका न घेता. मग अव्ययभाव समासाचं मुख्य प्रकार लक्षात घ्या. पडणारे उपप्रकार आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहोत. अव्ययभाव समास, मग अव्ययभाव समासामध्ये उपसर्ग लागतो, पहिलं पद महत्त्वाचं असतं, हे लक्षात ठेवा. तर पुढील प्रकाराकडे वळूया. मग तत्पुरुष समास. चला तर मग तत्पुरुष समासामध्ये काय असतं? अव्ययभावामध्ये पहिलं पद प्रधान, तत्पुरुष मध्ये दुसरे पद प्रधान किंवा दुसरे पद महत्त्वाचे असते आणि यांना विभक्ती प्रत्यय लावावा लागतो. म्हणजे याचा विग्रह करताना, सामासिक शब्दाची फोड करताना त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लावावा लागतो. यालाच तत्पुरुष समासाचं उदाहरण असे म्हटलं जातं. मग सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, मग याचा विग्रह काय होईल? या सामासिक शब्दाचा सुखाला प्राप्त. मग ला हे काय आहे? विभक्ती प्रत्यय आहे. तसेच गायरान, गायीसाठी रान, मग याच्यात देखील साठी ई हा प्रत्यय लागला गेलेला आहे. पान कोंबडा, पाण्यातील कोंबडा, ल हा विभक्ती प्रत्यय लावला गेलेला आहे. त्यामुळे हे तत्पुरुष समास आहे आणि याची उदाहरणे आहेत. विभक्ती प्रत्यय लावावा लागतो आणि दुसरं पद महत्त्वाचं म्हणजेच प्रधान असतं, यालाच तत्पुरुष समास असे म्हटले जाते. आता द्वंद्व समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची. आपली ट्रिक काय आहे? द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे, तत्पुरुष म्हणजे दुसरं पद आणि अव्ययभाव म्हणजे पहिलं, अ म्हणजे पहिलं, त म्हणजे दुसरं आणि द्वंद्व म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची असतात. मग राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण दोन्ही महत्त्वाचे आहेत. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन दोन्ही महत्त्वाचे आहेत. पशु पक्षी, पशु व पक्षी दोन्ही महत्त्वाची आहेत. आई वडील, आई व वडील दोन्ही महत्त्वाची आहेत. मग यालाच द्वंद्व समास असे म्हटले जाते. याचे उपप्रकार देखील पडतात, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया. चौथा पडणारा प्रकार आहे बहुव्रीही समास. बहु या शब्दावरून याचा एक लक्षात ठेवायची ट्रिक. बहुव्रीही म्हटलं की दोन्ही पदे महत्त्वाची नसून वेगळ्याच पदाचा अर्थ किंवा वेगळ्याच पदाचा बोध होतो, यालाच बहुव्रीही समास असे म्हणतात. मग दोन्ही पदे महत्त्वाची नसून वेगळाच बोध होतो, याला बहुव्रीही समास असे म्हटलं जातं. मग उदाहरण घेऊया. पहिलं लक्ष्मीकांत, मग याचा विग्रह काय होईल? लक्ष्मी आदे कांता ज्यांची, मग ते कोण आहेत? विष्णू, म्हणजे याच्यातून वेगळाच बोध झाला. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आदे कांत ज्यांची, विष्णू वेगळाच बोध होतो. मग पांडुरंग, पांढरा आहे रंग ज्यांचा तो कोण? विठ्ठल, वेगळाच बोध झाला याच्या विग्रहातून. म्हणून बहुव्रीही समासाचे एकच ट्रिक लक्षात ठेवायची, दोन्ही पदे महत्त्वाची
महत्वाची नसून वेगळाच बोध होतो. याला बहुव्रीही समास असे म्हटले जाते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद प्रधान असतं आणि विभक्ती प्रत्यय लावावा लागतो कधी विग्रह करताना. आणि अव्ययभाव समासामध्ये पहिला शब्दच म्हणजे पहिलं पदच प्रधान आहे आणि उपसर्ग लागून तयार झालेले असतात. म्हणजे शब्दाच्या अगोदर लागलेले जे प्रत्यय असते त्याला उपसर्ग असे म्हणतात. तर मग चारही प्रकार तुम्हाला समजले का? समजले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, म्हणजे माझ्याही लक्षात येईल की मी शिकवलेलं तुम्हाला समजत आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उर्वरित जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या गेलेल्या आहेत. आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुमचाच फायदा होणार आहे. अर्धवट व्हिडिओनी तुमच्या लक्षात येणार नाही, अर्धवट पाहिल्याने तुम्हाला बेसिक लक्षात येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला. धन्यवाद. भेटूया अशाच व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.